नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या पिरियडमध्ये भाषा म्हणजेच काय, भाषेचे प्रकार, बोलीभाषा, प्रमाण भाषा, त्यानंतर शब्द अक्षर वगैरे इत्यादी माहिती आपण अभ्यासलेली आहे. आता या पिरियडमध्ये आपल्याला मुख्य म्हणजेच वर्णांचे प्रकार हे अभ्यासणं गरजेचं आहे. मी मागे स्पष्ट केलेलंच आहे की संधी हा घटक अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला वर्णांचे प्रकार आणि वर्ण म्हणजेच काय हे चांगल्या प्रकारे अभ्यासल्याशिवाय आपल्याला संधी हा जो काही घटक आहे मराठी व्याकरणामधला तो अजिबात समजणार नाही. म्हणून आपल्याला आता वर्ण नेमकं कशाला म्हणायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासूया. मागच्या पिरियडमध्ये मी सांगितलेलंच आहे की वर्ण म्हणजेच भाषेमधील जे काही ध्वनचिन्ह आहेत त्यांना वर्ण असं म्हटलेलं आहे. अ पासून ते ज्ञ पर्यंतची जे काही अक्षरं असतील ते सर्व अक्षरं म्हणजेच वर्ण होय. आता त्या अक्षरांना वर्ण असं का म्हणलेलं आहे हेही मी सांगितलेलं आहे की जे काही रंगाने लिहिलं गेलेलं आहे त्यांना वर्ण असं म्हणण्यात आलेलं आहे. आता हे जी काही वर्ण आहेत म्हणजेच ध्वनिचिन्ह आहेत, अक्षरं आहेत, या सगळ्यांचा अर्थ एकच. आता हे मराठी भाषेमध्ये एकूण किती आहेत हे अभ्यासणं आपण इथं गरजेचं आहे. तर मराठी भाषेतील जे काही वर्ण आहेत एकूण वर्ण किती आणि त्या वर्णांचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासूया. तसं मराठी भाषेमध्ये जास्तीचे जरी वर्ण काही ठिकाणी सांगण्यात आलेले असले तरी तर मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण 48 वर्ण हे सांगितले जातात. अभ्यासक किंवा व्याकरणकाराच्या दृष्टीने एकूण 48 वर्ण असे इथं सांगण्यात आलेले आहे. तसेच यामध्ये 48 तर वर्ण आहेतच, त्यानंतर इंग्रजीमधून जे दोन स्वर आधी आलेले आहेत ॲ आणि ऑ असे हे दोन, आणि मराठीमधीलच जे काही संयुक्त दोन व्यंजने असं जर धरलं तर 52 व्यंजनापर्यंत जातं. पण अभ्यासकाच्या दृष्टीनं मराठी व्याकरणकाराच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत आपण जे अभ्यास करतोय किंवा जे ग्राह्य धरलं जातं तर एकूण मराठीमध्ये 48 वर्ण असं सांगितलं जातं. आणि याची विभागणी मग कशी केलेली आहे या ठिकाणी मी लिहून दाखवतो, ती लिहून घ्या. मराठी भाषेतील वर्णाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे स्वर. दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्वरादी. तिसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन. मराठी व्याकरणामध्ये 48 वर्ण आहेत. यामध्ये स्वर आहेत 12, स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 34. एकूण हे 48 वर्ण मराठीमध्ये होतात. आता यामध्ये स्वर कशाला म्हणायचं आहे ते व्याख्या आपण इथं अभ्यासूया. सुरुवातीला स्वर म्हणजेच काय, कशाला म्हणायचंय स्वर. स्वराची व्याख्या अशी आहे, लिहून घ्या. मुखावाटे जो ध्वनी
बाहेर पडताना, मुखावाटे जो ध्वनी बाहेर पडताना मुखातील कोणत्याही अवयवाशी, मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता बाहेर पडतो त्यास स्वर असे म्हणतात. परत एकदा बघा, मुखावाटे जो ध्वनी बाहेर पडताना मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता बाहेर पडतो त्यास स्वर असे म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडे. आपल्या मुखातील जो काही ध्वनी आहे तो बाहेर पडत असताना, आता बघा ध्वनी निर्माण कसा होतो त्याचं थोडक्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आपला जो हा गळा आहे किंवा ज्याला कंठ असं आपण इथं म्हणतो, या कंठामध्ये लहान असे पाते आहेत आपल्या या कंठामध्ये, त्याला स्वरतंत्री असं म्हणलेलं आहे. आणि हे जे काही स्वरतंत्री आहेत, ज्यावेळेस आपण हवा बाहेर फेकत असतो त्यावेळेस ते कंप पावत असतात आणि त्यामुळे त्याच्यातून ध्वनी निर्माण होतो. जे काही आपण बोलतो ते स्वरतंत्री कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण होत असतो. विज्ञानाचा एक आपल्याला सिद्धांत हे माहिती आहे आपणास की ध्वनी जर निर्माण व्हायचं जर असेल तर कंपन झालं पाहिजे, व्हायब्रेट झालं पाहिजे, तरच ध्वनी निर्माण होतो. तर कोणताही ध्वनी निर्माण होत असताना आपण एखाद्या ठिकाणी आपण एक गोष्ट किंवा एखादी वस्तू आपटतो त्यावेळेस तिथं ध्वनी निर्माण होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म असे कंपन लहरी निर्माण होतात आणि त्याच्यामधून मग ध्वनी निर्माण होत असतो. तसं आपला जो काही कंठ आहे, या कंठामध्ये स्वरतंत्री आहेत आणि ते स्वरतंत्री कंप पावल्यानंतर ध्वनी निर्माण होतो. म्हणजे आपल्या मुखातील, असं आता इथे सांगण्यात आलेलं आहे, आपल्या मुखातील जो काही ध्वनी आहे तो बाहेर पडत असताना आपल्या मुखामधील अवयवांशी स्पर्श न होता जो ध्वनी बाहेर पडतो त्यास स्वर असं म्हणतात. आता आपल्या मुखातून ध्वनी बाहेर जो काही पडत आहे, हवा जे बाहेर पडत आहे, मुखावाटे हवा बाहेर पडते, ध्वनी निर्माण होतो आणि तो मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता बाहेर पडतो, म्हणून त्या स्वर असं म्हणलेलं आहे. आता आपल्या मुखामधील अवयव जर कोणकोणते जर असं म्हटलं तर आपल्या मुखातील अवयव आहे, दात आहे, जीभ आहे, पडजीभ आहे, टाळू आहे. मग ते टाळूचे कठोर टाळू, मृदू टाळू वगैरे अनेक प्रकार पडतात, ते आपल्याला पुढे अभ्यासायचंच आहे. तर त्यामुळे मग बाहेर जे काही ध्वनी पडतो तो अवयवांना कुठलाही स्पर्श न करता पडतो, म्हणून त्यांना स्वर असं म्हणलेलं आहे. आता उदाहरणामध्ये हा स्वर आहे. ज्यावेळेस आपण असा उच्चार करू त्यावेळेस मुखातील कुठेही त्याला अडथळा होत नाहीये. तो कंठामधून ज्यावेळेस हा बाहेर पडतो, म्हणजे हृदयातून हवा, ज्यावेळेस हृदयातून आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर पडत असते तेव्हा हा ध्वनी निर्माण होत असतात. मग हा जो काही ध्वनी निर्माण होत असतो त्यावेळेस आ, ई अशा प्रकारचे, उ, हे जे काही स्वर आहेत हे बाहेर पडत असताना मुखामधील कुठल्याही अवयवाचा या ठिकाणी अडथळा त्यास निर्माण होत नाही किंवा कुठं स्पर्श होत नाही. म्हणून असे जे काही वर्ण निर्माण होतील यास स्वर असं म्हणतात. आणि अ पासून ते आऊ पर्यंतचे हे 12 स्वर आहेत. किती स्वर आहेत? अ पासून अव पर्यंत हे 12 स्वर आहेत. ते 12 स्वर असणारे आपण इथे एकदा लिहून घेऊया. बारा स्वर, यामध्ये अ, आ, ई, उ, ऊ, ए,
ऐ ओ औ रू आणि रू असे हे 12 स्वर मराठीमध्ये आहेत. अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ आणि रू आणि रू असे हे 12 स्वर हे मराठीमध्ये आहेत. आहा जे आपण म्हणतो ते स्वरादी आहेत आणि हे 2 स्वरादी आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे मराठीमध्ये असणारे 12 स्वर आपण इथं अभ्यासलेले आहेत. स्वराची व्याख्या ही आपण इथं पाहिलेली आहे आणि जे वर्ण स्वतंत्र उच्चाराचे आहेत त्यास स्वर असे म्हणतात. अशी सुद्धा एक व्याख्या स्वराची आपल्याला सांगता येऊ शकते. आता आपण स्वराची व्याख्या आणि स्वर कोणकोणते ते अभ्यासलेलं आहे. यानंतर स्वरादी म्हणजेच काय, स्वरादीची व्याख्या आणि उदाहरण बघूया. ज्या वर्णांचा उच्चार करताना अगोदर स्वरांची मदत घ्यावी लागते. ज्या वर्णांचा उच्चार करताना अगोदर स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना स्वरादी असे म्हणलेलं आहे. त्यांना स्वरादी स्वर असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये आणि आहा असं आपण म्हणतो. स्वरादी म्हणजेच काय आणि ते कशा प्रकारचे त्याची व्याख्या आपण उदाहरण घेऊन इथे समजून घेऊया, तेव्हाच आपल्याला समजेल. दोन स्वरादी मराठीमध्ये आहेत. अनुस्वार, हा अनुस्वार आपण देतो अक्षराच्या वरती. दुसरा आहे की असा विसर्ग, 2 टिंब देतो. नुसता असा एक अनुस्वार असंही लिहिलं तरी चालेल. हे असे 2 टिंब, हे विसर्ग आहे. खाल्ला आहे हा विसर्ग, याला अनुस्वार असं आपण म्हणतो. आता बघा, लक्ष द्या इकडं. स्वरादी म्हणजेच काय, ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी अगोदर स्वराचे सहाय्य घ्यावे लागते किंवा ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी अगोदर स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यास स्वरादी स्वर असे म्हणतात किंवा स्वरादी असे म्हणतात, अशी व्याख्या आहे. आता या ठिकाणी या अनुस्वराचा उच्चार करण्यासाठी आपण अगोदर काय करतो, अ लिहितो आणि वर अनुस्वार देतो, म्हणजे असा उच्चार होतो. तसंच अ लिहितो आणि 2 टिंब पुढे देतो, 2 बिंदू देतो. आहा असा आपण आहा असा उच्चार करतो. म्हणजे या वर्णांच्या अगोदर स्वर आलेला आहे. आता एक उदाहरण, शंकर हा शब्द आहे. आता शंकर या शब्दाची जर आपण ओढ केली किंवा शंकर या शब्दाचा विग्रह केला तर बघा, श अधिक अ, त्याच्यानंतर अधिक अनुस्वार, त्यानंतर अधिक क, अ, र आणि अ असा विग्रह होतो. आता श अ आणि अनुस्वार नंतर आलेला आहे, म्हणजे अच्या नंतर अनुस्वार आलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा शंकर हा शब्द आपण उच्चारत असताना अनुस्वाराचा उच्चार होण्याच्या अगोदर अ हे आलेलं आहे. म्हणजे
स्वरादी त्यांना का म्हणलेलं, हे जे काही वर्ण आहे ते याच्या अगोदर स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, तेव्हाच यांचा उच्चार होतो, म्हणून यास स्वरादी असं म्हणलेलं आहे. दुसरा आणखी किती सांगेन, आहा हा जो काही इथं शब्द आहे, तर अंतकरण किंवा दुःख असा शब्द ह्या कुठला आहे. आता या दुःख मधील द अधिक नंतर उ आणि नंतर मग विसर्ग आलेला आहे. विसर्ग हा आलेला आहे नंतर. सुरुवातीला द उ आणि नंतर मग विसर्ग असं ज्या ठिकाणी आलेलं आहे. आता ह्या शब्दामधील फोड कळलेला तो लक्षात येणं आवश्यक आहे, तेव्हाच याच्यामधला आपल्याला फरक समजू शकतो. या ठिकाणी शंकर हे जे आहे, तर याची फोड श ची फोड श झालं, श मध्ये अ आहे आणि त्याच्यानंतर हा अनुस्वार आलेला आहे, म्हणजे अ अगोदर आलेला. आहा मध्ये सुद्धा दुःख द आधी आहे, उ आहे, द मध्ये उ आहे, दु असं, आणि मग उच्या नंतर विसर्ग आहे, दुःख असं जे आपण म्हणतो ते. म्हणजे हा विसर्ग सुद्धा अगोदर कुठला तर स्वर येऊन याचा उच्चार होतो आणि तेव्हाच मग मात्र याचा उच्चार केला जातो. स्वर वगैरे कोणता तरी स्वर येतो, म्हणून यास आपण स्वरादी असं म्हणलेलं आहे. म्हणजे स्वराचा उच्चार करत असताना किंवा स्वरादीचा जो उच्चार जो आहे, तर या वर्णांचा उच्चार करत असताना अगोदर स्वराचे साह्य घेऊन या वर्णांचा उच्चार केला जातो, म्हणून यास स्वरादी असं म्हटलेलं आहे. हे आपण कायमस्वरूपी लक्षात इथं ठेवणं गरजेचं आहे. स्वरादी म्हणजेच काय इथं आपल्याला समजलेलं आहे. आता स्वरादीच्या नंतर व्यंजन म्हणजेच काय, व्यंजनाची व्याख्या आहे या ठिकाणी आपण अभ्यासूया. व्यंजनाची व्याख्या आणि उदाहरण बघूया. वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे साह्य घ्यावे लागते. शेवटी अ या स्वराचे साह्य घ्यावे लागते. अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात. ही एक व्याख्या आहे व्यंजनाची. वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे साह्य घ्यावे लागते, त्यास व्यंजन असे म्हणतात, अशी एक व्याख्या आहे. आणि ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचे साह्य घ्यावे लागते त्यास व्यंजन असे म्हणतात. किंवा स्वराशिवाय ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होत नाही त्यास व्यंजन असे म्हणतात. अशा प्रकारच्या ह्या 2-3 व्याख्या आहेत, तरी या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तर अशा प्रकारे की वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी किंवा व्यंजन म्हणजेच काय, व्यंजनाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वराचे साह्य घ्यावं लागतं किंवा स्वर त्यामध्ये ॲड करावा लागतो, तेव्हाच तो व्यंजनाचा जो काही उच्चार आहे तो पूर्ण उच्चार होतो किंवा तो व्यंजन पूर्ण होतो तिथं, म्हणून त्यास आपण व्यंजन असे म्हणतो. आता व्यंजन हे जे आहेत, समजा क ख ग घ हे जे व्यंजन आहेत, या व्यंजनामध्ये आता उदाहरणामध्ये 34 जे काही व्यंजन आहेत यामध्ये क हा जो काही व्यंजन आहे
तर क बरोबर आहे. तर जर फोड केली आपण तर या क मध्ये हा क असा आणि यामध्ये अ आहे बरोबर क असा तयार होतो. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की मराठी भाषेमध्ये लेखन करत असताना आता क असं लिहिलेलं आहे तर याच्या खाली असं आपण एक डॅश देतो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ज्या ठिकाणी डॅश दिलेला आहे तर त्याच्यामध्ये स्वर नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तो डॅश बाजूला काढल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये स्वर आहे असं गृहीत धरलं जातं. तर तसं आता इथं ची क अधिक अ बरोबर क असा याचा पूर्ण इथं उच्चार होतो. सर्व व्यंजन जे आहेत तर अशाच प्रकारचे. आता इथं आपण स्वर, स्वरादी आणि व्यंजन अशा प्रकारे आपण वर्णांचे मुख्य 3 प्रकार इथं अभ्यासलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी आता आपल्याला स्वरांचे प्रकार हे माहिती होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण आता दीर्घ स्वर संधी, ह्रस्व स्वर संधी असं ज्यावेळेस आपण संधी शिकूया त्यावेळेस कोणता दीर्घ स्वर कोणता ह्रस्व स्वर हे आपल्याला अभ्यास केला तरच कळू शकतं. जर आपण स्वरांचे प्रकार व्यंजनाचे प्रकार जर अभ्यास नाही केलं तर मात्र संधी आपल्याला शिकायला खूप अवघड जाऊ शकेल. म्हणून आपल्याला व्यंजनाचे प्रकार आणि स्वरांचे प्रकार हे माहिती करून घेणं गरजेचंच आहे. कारण ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, सजाती स्वर, विजाती स्वर हे कशाला म्हणायचं, संयुक्त स्वर कोणते आहेत हे जर आपण अभ्यास केलं तर मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे संधी कळू शकते आणि संधी या घटकावरील कसे जरी प्रश्न आले तरी आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो काही वर्ण हा जो काही घटक आपण इथे शिकत आहोत हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण पुढील सर्व प्रकरण याच वर आधारित आहे. जो संधीचा जो प्रकरण आहे घटक आहे तो घटक संपूर्ण यावर आधारित आहे. डायरेक्ट आपण संधी या घटकाला सुरुवात करता येऊ शकत नाही किंवा केलं तरी ते चांगल्या प्रकारे आपल्याला समजूच शकत नाही आहे. म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे जर अभ्यास करायचा असेल तर या वर्णाचे प्रकार जे आहेत ते अभ्यास करणं गरजेचंच आहे. आणि नुसतं शालेय परीक्षेसाठीच म्हणून असं म्हणत नाही आहे मी, तर तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा मी परत सांगत असतो, वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा त्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त असणारा जर व्याकरणाचा जो काही घटक आहे तो आपण इथे शिकणं गरजेचं आहे. किंवा मराठी व्याकरण जे आहे ते थोडंसं चांगल्या प्रकारे शिकलेलं केव्हाही बेटर राहू शकेल, उत्तम राहू शकेल. त्यासाठी हा वर्णांचाही या ठिकाणी आपण प्रकार कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासूया. लिहून घ्या स्वराचे प्रकार. ह्रस्व स्वर, ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वराची व्याख्या अगोदर लिहून घ्या. ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो. आखुड्या शब्दाचा अर्थ कमी होतो, त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात. आता ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना ह्रस्व स्वर. आखूड म्हणजेच काय, ज्या स्वरांचा उच्चार कसा होतो, कमी होतो उच्चार, किंवा तो लांब होत नाही, लहान होतो, उच्चार लहान होतो,
हळू होतो, लहान होतो, आखूड होतो, कमी होतो, असं जिथं आहे त्यास आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. आता उदाहरणामध्ये ऱ्हस्व स्वर असणारे अ, ई, उ, रू आणि हे लू. आता बघा, लक्ष द्या इकडं. अ, ई, उ, रू हे जे आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत मराठीमध्ये. यांना ऱ्हस्व स्वर का म्हणायचं? यांचा उच्चार कमी होतो किंवा ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी त्यास हवा कमी प्रमाणामध्ये लागते, त्यास शक्ती कमी प्रमाणामध्ये लागते, असं ज्या ठिकाणी आहे त्यास आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. आता उदाहरणामध्ये आपण उच्चार जर करून पाहिला तर अ, ई, उ, रू, असं करतो. आता हेच दीर्घ स्वराचा जर विचार केला तर आ, ई अशा प्रकारचा त्याचा उच्चार दीर्घ होतो. म्हणजे आता दीर्घ स्वर म्हणजेच काय? पुढचा प्रकार ह्रस्व स्वरांच्या विरुद्ध दीर्घ स्वर. दीर्घ स्वर. दीर्घ स्वराची व्याख्या आहे ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आता ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. उदाहरणामध्ये आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ आणि औ. ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. या ठिकाणी बघा आता आ, ई, उ, ए, आई, ओ आणि औ असे याचे उच्चार होतात. ह्रस्व स्वराचा उच्चार अ, ई असा उच्चार होतो. दीर्घ स्वराचा आ, अ, आ, ई म्हणजेच त्याचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो असं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दीर्घ स्वर असं म्हणलं जातं. या इथं बघा अ, ई, उ, रू यांचा उच्चार आखूड होत आहे आणि यांचा उच्चार दीर्घ होत आहे, लांब होत आहे. आ, ई, उ अशा प्रकारचा उच्चार होतोय म्हणून यांना दीर्घ स्वर असं म्हणलेलं आहे. ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर या दोन्ही मधला हा इथं फरक आहे. ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर मधला तुम्हाला फरक इथं कळलेला आहे. ह्रस्व स्वरामध्ये उच्चार आखूड होतो, कमी होतो आणि दीर्घ स्वरामध्ये उच्चार दीर्घ होतो किंवा या स्वरांचा उच्चार करण्यासाठी वेळ अधिक लागतो म्हणून यांना दीर्घ स्वर असं म्हणलेलं आहे. दीर्घ स्वरामध्ये आणि ह्रस्व स्वरामध्ये हा मूळ फरक किंवा मुख्य फरक इथं असा आहे.
हा फरक आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथं विद्यार्थी मित्रांनो आपण स्वरांचे इथं 2 प्रकार आपण आता अभ्यासलेले आहेत. आणखी स्वरांचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार आपण पुढील पिरियडमध्ये अभ्यासूया. इथं आपण थांबूया. धन्यवाद.